नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी एका ऐतिहासिक ठिकाणाची माहिती देणार आहे आणि हे ठिकाण आहे मित्रांनो महाभारतातल्या काळातलं. हो, जे एरंडोलमध्ये राहत असतील किंवा जे जळगाव जिल्ह्यातले आपले मित्र असतील त्यांना हे ठिकाणाबद्दल बऱ्यापैकी परिचित असेल. पण जे जळगाव जिल्ह्याच्या बाहेर आहेत किंवा जे जळगाव जिल्ह्याचे बाहेर कामानिमित्त गेलेले आहेत त्या मित्रांसाठी अपडेट म्हणून आपल्या पद्मालयमध्ये खूप चांगल्या प्रकारे आता पायरींची व्यवस्था झालेली आहे, बैठण्याची व्यवस्था झालेली आहे, तसेच प्रवेशद्वारही बनवण्यात आलेले मित्रांनो. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय. आणि मित्रांनो, महाभारतातल्या काळातलं ठिकाण आहे. आता याचा परिचय देतो मी तुम्हाला. आता हे आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुक्यात पद्मालय, एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो. येथील भीमकुंड हे भाविकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र असून मित्रांनो त्याचा संबंध महाभारत काळाशी जोडला जातो. सर्वात आधी फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो, आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जे इथं येऊन भेट देऊन गेलेले त्यांनी तर नक्की कमेंट करा, तुम्हाला अनुभव कसा होता तुमचा. नक्कीच कमेंट करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, पौराणिक कथेनुसार महाभारतातील पांडव त्यांच्या वनवासादरम्यान ह्या परिसरामध्ये मित्रांनो वास्तव्यास होते. त्या काळात एरंडोल ह्या शहराला एक चक्र नगरी म्हणून ओळखलं जायचं मित्रांनो. तर इथं ह्या जंगलामध्ये एक बकासूर नावाचा राक्षस राहायचा. तर त्या बकासूरचा वध भीमाने केलाय मित्रांनो. तर एक दिवशी म्हणजे दररोज बैलगाडी भरून धान्य त्याला खाऊ घालावं लागायचं आणि बैलगाडी जो घेऊन यायचा त्याला सुद्धा तो बकासूर खाऊन द्यायचा मित्रांनो. तर मग जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा भीम असं बोलले की आज मी जाणार. तर ते बैलगाडी घेऊन आले आणि तिथं त्यांचं खूप युद्ध झालं. म्हणजे इतकं बेकार युद्ध झालं तर अक्षरशः स्वतः म्हणजे इतका शक्तिशाली होता तो बकासूर की त्याला मारल्यानंतर भीमाला पाण्याची तहान लागली मित्रांनो. तर त्यांनी ते कुंडाची निर्मिती कशी झाली मी ते तुम्हाला सांगतो. ते कुंडही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर युद्धादरम्यान जेव्हा भीमाला तहान लागली मित्रांनो, त्यांनी आपला गुडघा जमिनीवर जोराने आदळला, ज्यामुळे जमिनीतून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि याच जागेला आज भीमकुंड असे म्हटले जाते मित्रांनो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की 12ही महिने हे पाणी राहतं मित्रांनो. उन्हाळ्यात सुद्धा हे कुंड कोरडे पडत नाही. आता विशेष असं आहे महत्व की हे आहे डोंगराळ भागात आणि घनदाट झाडे असल्यामुळे मित्रांनो इथं अतिशय शांत आणि प्रसन्न वाटतं. तुम्ही 100% एकदा निश्चित भेट द्या. जंगलामध्ये आहे आणि विशेष म्हणजे पावसाळा आणि हिवाळा ह्या 2 ऋतूंमध्ये भेट द्या मित्रांनो. तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. मी तर म्हणतो जर तुम्हाला या मायाजाल मधून किंवा ह्या टेन्शनमधून आयुष्याच्या दगदगीमधून शांतता पाहिजे असेल, अर्धा तास 1 तास मेडिटेशन करायचं असेल, पूर्ण दिवसही दिला तरी चालेल, काय हरकत नाही. पण तुम्ही निश्चित एक वेळेस भेट द्या. आता हे झालं भीमकुंडाबद्दल. आता पद्मालय इथं एक मंदिर आहे मित्रांनो, त्या मंदिराबद्दलही बोलतो. इथं जवळच आहे ते मंदिर. आता बघा बसण्याची व्यवस्था केलेली आहे, बाकडे तुम्हाला दिसत असतील. आधी मित्रांनो इथं बाकडे वगैरे नव्हते. आता आणि हे पायऱ्या सुद्धा नव्हत्या. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही यायचो ना, तर पायरी वगैरे नव्हती. आणि थोडं बघा लेडीज असतील किंवा म्हातारे असतील त्यांना उतरायला आणि परत रिटर्न चढायला थोडा त्रास होतो. काही जास्त लांब नाहीये मित्रांनो, खूप जास्त लांब आणि खूप खोलवर आहे असं काही नाहीये, जमतं. आपली श्रद्धा असली, आपली इच्छाशक्ती असली तर आपण जाऊ शकतो. तर इथं टप्प्याटप्प्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. झाडी पण भरपूर आहेत. पावसाळा आणि हिवाळा या 2 ऋतूंमध्ये तुम्ही भेट द्या, काही अडचण नाही. हां, आणि पाण्याची बॉटल सोबत घ्या, पाण्याची गरज लागते बरोबर. हां, आता पद्मालय मंदिर बद्दल बोलायचं असं म्हटलं की भीमकुंडाच्या अगदी जवळ आहे मित्रांनो प्रसिद्ध पद्मालय गणेश मंदिर आहे. आता इथे गणपतीच्या 2 स्वयंभू मूर्ती आहेत मित्रांनो. एक आहे आमोद आणि एक आहे प्रमोद बरोबर. आता हे जे ठिकाण आहे गणपतीच्या अर्ध्या शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं मित्रांनो. आणि याचा ॲड्रेस मी तुम्हाला देतोय. ॲड्रेस आहे मित्रांनो एरंडोलवरून 10 ते 12 किलोमीटर आहे. आता भीमकुंड, पद्मालय, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. पिनकोड आहे मित्रांनो 425-109. आता हा जो ॲड्रेस आहे, हा जो पत्ता आहे मित्रांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर देईलच. तुम्ही बसनेही एरंडोलवरून येऊ शकतात
किंवा जर बाईक असेल, कार असेल तर टेन्शनच नाही. कार पार्किंग आहे, टू व्हीलरची पार्किंग आहे. आणि विशेष म्हणजे पद्मालयाला आले तर ताड्याचा पेढा फेमस आहे, तर नक्की ताड्याचा पेढा घ्या मित्रांनो. आपले मित्र फोटो वगैरे काढणं चालू आहे. हा बघा जवळपास आपण आलेलोच आता. वा वा वा, का भारी ब्रिज बनवलाय बघा. आधी होता का हा ब्रिज? नव्हता. जे आधी आलेले असतील आपले मित्र त्यांना माहिती असेल इथं हा ब्रिज नव्हता आधी. बघा इथून CNG वासूला लाईक करा, फॉलो करा. CNG वासू, हो CNG पंपांची व्हिडिओ बनवतो ना, म्हणून CNG. हो वासू. तर मित्रांनो आपण वरतून आधी मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे इथं दिसत आहे तुम्हाला, हे पायाचे निशाण वगैरे आहेत मित्रांनो. हे सर्व मी जवळ जाऊन दाखवेल तुम्हाला. आणि हा जो ब्रिज आधी बनलेला नव्हता, आता नवीन बनवण्यात आलेला आहे ब्रिज. आम्ही त्या पलीकडे सुद्धा गेलेलो मित्रांनो, वरती चढून तिकडच्या साईडला. आता तिथं पाणी साचलेलं असेल ना, तिथं पोरं पोहतात पाण्यामध्ये. ठीक आहे, मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा आता ते बसलेले असतील, त्यांचे पायाचे वगैरे हाताचे निशाणे. तर व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल. थांबा मी पलीकडे जाऊन दाखवतो. तिकडनं आलोय आपण उतरून. हे ब्रिजचं काम नवीनच झालेलं आहे, आधी नव्हतं हे ब्रिजचं काम झालेलं. तर हा बघा आता तुम्हाला समजा टेकडीवरून क्रॉस करून तिकडे जायचं, इकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. थोडं मेहनत लागेल. आम्ही पलीकडे सुद्धा इकडे वरती गेलेलो आहे लहान असल्यावर, लहान होतो तेव्हा. निरीक्षण करा व्यवस्थित. आणि हे कशाची खून आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जे मित्र पद्मालयाला आलेले, भीमकुंडावर येऊन गेलेले, त्यांना माहिती असेल, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या एवढ्या लांब आलो आता. शेवटी फायनली आपल्याला चांगला व्हिडिओ मिळालेला आहे. वॉच टावर आहे तिथं. मित्रांनो राती काबरेमध्ये जे शिकलेले त्यांनी या दादांना ओळखलं असेल, कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी यांच्याकडे काकडी खाल्लेली आहे, निलेश चित्ते, बाकीचे आपले राती काबरेचे मित्र, नक्की सांगा. हा ते दादांच्या पद्मालयाला थांबतात बरं का. दादांनी आता पद्मालयाला सुरू केलेलं आहे. पद्मालय आले की नक्की भेटा आणि सांगा वासुभाऊचा व्हिडिओ बघितला आहे. वासुभाऊचा व्हिडिओ बघून आलो. हे बघा इकडे भीमकुंड आहे मित्रांनो. इकडून यावं लागेल तुम्हाला मंदिराच्या साईडने. द्या दाखवा. पद्मालयाला आल्यावर जर काकडी खाल्ली नसेल तर मग काय फायदा नाही पद्मालय येऊन. ते पण आपले दादा आहे, राती काबरेच्या बाहेर बसायचे, आपण मोला म्हणायचो त्यांना. तर ते आपल्या म्हणजे नाश्ता पाणी डबा नाही आणलेला राहिला तरी त्यांच्याकडे खाऊन पोट भरून जातं मित्रांनो. चला फॉलो करा, लाईक करा.